नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तन्नमामि हरिं परम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। काही शंका असल्या तर आधी त्याची चर्चा। शंका नसतील तर विषयाकडे वळायला मोकळे झालो। आहेत काही शंका? आवाज येतोय ना? हा बोला। हा हो हो हां सांगतो गुड। प्रश्न खूप छान आहे। हरणं आणि विजयी होणं किंवा न हरणं आणि विजयी होणं याच्यामध्ये एक सूक्ष्म भेद आहे। काही वेळेला तडजोड हा एक प्रकार असतो, आपल्याला माहिती असेल, ज्याच्यात हार आणि जीत कोणाचीच नसते। म्हणजे त्याला विजयही म्हणता येत नाही आणि पराजयही म्हणता येत नाही। कृपाचार्यांच्या बाबतीत हा विषय आहे, पण समितिंजयाच्या बाबतीत तो विषय नाही। युद्धाला उभा राहिला की तो जिंकणारच, म्हणजे समोरच्या माणसाचं मत बदलण्यापूर्वी त्याला पराभूत करण्याचं सामर्थ्य समितिंजयाकडे आहे। आणि कृपाचार्य आचार्य असल्यामुळे समोरच्या माणसाला एक संधी देऊया, जिंकणार आहेत नक्की, पण तरी सुद्धा संधी देऊया, म्हणजे बाकीचा त्रास बाकीचे क्लेश कमी होतील असा विचार करणारे ते आहेत। आणि म्हणून ते कधी न हरलेले आणि समितिंजय कधीही म्हणजे प्रत्येक वेळेला विजयी झालेला, असा तो थोडासा सूक्ष्म फरक आहे। आणखी काही? ठीक। आपण काल असं पाहत होतो, अन्येच बहवा शूरा मदर्थे त्यक्त जीविताः नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदाः। सगळे युद्ध विशारद आहेत आणि विविध प्रकारची शस्त्र वापरण्यामध्ये विशारद आहेत, प्रवीण आहेत। त्याच्या पुढे असं असताना पुढे दुर्योधन काय म्हणतो? अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम तिदमेतेषां बलम भीमाभिरक्षितम। आता इथे महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। कौरवांचं जे सैन्य आहे त्या सैन्याचं अपर्याप्त म्हणून त्यांनी वर्णन केलंय, कारण संख्यात्मक विचार केला तर जास्त आहे, गुणात्मक विचार केला तरी सुद्धा कौरवांचं पारडं जे आहे ते बऱ्यापैकी जड आहे। अपर्याप्त असं त्यासाठी शब्द वापरलाय, म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारच्या सीमा नाहीत, कोणत्याही प्रकारच्या मर्यादा नाहीयेत। इथे दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे। थोडासा मी तुमच्या प्रचलित विचारसरणीला थोडासा धक्का देऊ इच्छितो। दुर्योधनाकडचं सगळं सैन्य हे विकारग्रस्त असल्यामुळे त्याला मर्यादा नाहीये, म्हणजे कशाही प्रकारचं आचरण करायला ते मोकळे आहेत। चांगलं असेल नाही तर वाईट असेल तो विषय त्यांच्या डोक्यात नाही, आणि महाभारत युद्धामध्ये त्याचा आपण अनुभव घेतलाय 2-3 वेळा। अभिमन्यूला सगळ्यांनी मिळून मारलं युद्धाचे नियम बाजूला ठेवून, किंवा
उलूक नीतीचा वापर करून अश्वत्थामा आणि कृपाचार्यांनी द्रौपदीचे पुत्र मारले, ही त्याची ठळक उदाहरण आहे. आणि म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारची सीमा, कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. समोरच्या शत्रूला मारायचंय, मग ते कसंही मारा, येणं केनं प्रकारेनं त्यांना मारायचं आहे, हा त्यांचा विषय आहे. या उलट पांडवांचं सैन्य हे पर्याप्त आहे, म्हणजे सीमांच्या अंतराळात राहणार आहे, मर्यादा सांभाळणार आहे. त्या मर्यादा कोणत्या सांभाळल्या? त्यातली पहिली मर्यादा धर्माने सांभाळली, दुसरी मर्यादा अर्जुनाने सांभाळली. पहिली मर्यादा काय? आपल्या समोर जे युद्धाला उभे राहिलेले आहेत ते आपले स्वजन आहेत आणि वयाने मोठे असणारे, ज्ञानाने मोठे असणारे असे ते आहेत. कोणी गुरु आहेत, कोणी पितामह आहेत. म्हणून धर्माने युद्ध सुरू होण्यापूर्वी शस्त्र खाली ठेवली आणि हात जोडून त्यांच्या पाया पडायला गेला. या मर्यादा तो पाळणार आहे. जरी तुमचं माझं वैर असलं तरी वयम पंचाधिकम शतम म्हणणारा हा धर्म युद्धाच्या ऐन प्रसंगामध्ये रणांगणावर सुद्धा भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्या पाया पडतोय. वास्तविक शत्रू आहेत ना ते. मग शत्रूच्या पाया पडण्यात त्याचा काय फायदा? म्हणजे अनेकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला असेल की शत्रूच्या पाया पडतो म्हणजे घाबरला का काय? इथे रामायणातला एक छोटासा संदर्भ मी आपल्याला देतो. महाभारतातला देखील संदर्भ देता येईल. दोन्ही रामायणातला संदर्भ असा आहे की युद्धाच्या आधी प्रभू रामाने अंगदाला शेकताईसाठी पाठवलं आणि तहाची बोलणी केली. रावणाने त्याचा केलेला उपहास, रामांची केलेली निंदा आपण रामायणात ऐकलेली आहे, पाहिलेली आहे. त्याचा उल्लेख मी करत नाही. म्हणजे हा तापसवेशातला राम लक्ष्मण मला काय मारणार, अशा प्रकारची भूमिका रावणाच्या मनात निर्माण झाली. का तर रामाने आपणहून त्याच्याकडे शांतिदूत पाठवला म्हणून. नेमकी तीच घटना कृष्णाला शेकताईला पाठवलं. जे रावणाच्या दरबारात घडत होतं तेच दुर्योधनाच्या दरबारात घडत होतं. रावणाच्या दरबारामध्ये अंगदाने आव्हान दिलं, माझा पाय हलवून दाखवा. ते आव्हान पेलता आलं नाही. हा सगळ्यांना रामायणाचा कथाभाग माहितीये. इथे महाभारतामध्ये कृष्णाला अटक करण्याचा विचार दुर्योधनाने केला. या बाजूला रावण आहे, या बाजूला दुर्योधन आहे. दूताशी कसं वागावं या संदर्भाचे जे नियमांचं पालन आहे ते नियमांचं पालन दुर्योधनाने केलेलं नाही, रावणानेही करण्याचा प्रयत्न केलेला नाही. म्हणून त्यांचं जे काही बळ आहे, त्यांच्या बाजूचं सैन्य आहे ते अपर्याप्त, म्हणजे कोणत्याही प्रकारची मर्यादा नसलेलं. त्याचा अर्थ प्रचंड असाही केलेला आहे, अगणित असाही करता येईल, अमाप सैन्य असाही करता येईल. पण पर्याप्त म्हणजे त्याला कुठेतरी मर्यादा असणं, हा जो अर्थ आहे तो अर्थ या अनुषंगाने आपण विचारात घेणं गरजेचं आहे. आता भीमाभिरक्षिता असं म्हटलं म्हणजे भीमाने काय रक्षण केलं? धर्म रक्षण करत नाही, अर्जुन रक्षण करत नाहीये. वास्तविक अर्जुनावर सगळ्यांची भीस्त आहे. अर्जुनामुळे युद्धात आपण जिंकणार असा सगळ्यांचा कयास आहे. असं असताना भीमाभिरक्षितम असं दुर्योधन का बरं म्हणाला असेल? मी जो धक्का देणार तो इथे आहे. भीम हा खरा धर्मज्ञ आहे. युद्ध करायचंय म्हटल्यानंतर मी क्षत्रिय म्हणून मला युद्ध करणं भाग आहे, मी बाकी कोणताही विचार करणार नाही. वर्णसंकर होईल का काय होईल हा विचार भीमाच्या मनात नाही. माझं आत्ता कर्तव्य कोणतं? कर्तव्य कठोर वृत्ती ज्याला म्हणतात ती भीमाची आहे. या अर्थाने भीम धर्मज्ञ आहे आणि म्हणून या सगळ्यांचं रक्षण करण्याचं सामर्थ्य भीमामध्ये आहे. तो नंबर 1चा धनुर्धारी आहे का नाही हा विषय नाही, पण रणांगणावरचे सगळे धर्म जे आहेत त्या धर्मांचं पालन करणारा तो आहे. युद्धाच्या प्रसंगातला एकच प्रसंग आपल्याला सांगतो. ज्यावेळेला कृष्णाने सांगितलं की यांना मारायचं असेल तर हत्ती मारा, अश्वत्थामा नावाचा, द्रोणाचार्यांना जर पाडाव करायचा असेल तर. भीमाने त्याला सुरुवातीला विरोध केलाय आणि मग
ज्या वेळेला तशी गरज निर्माण झाली, त्याशिवाय द्रोणाचार्य धनुष्यबाण खाली ठेवणार नाहीत असं निश्चित झालं, त्यावेळेला भीमाने त्या अश्वत्थामा नावाच्या हत्येचं जर पूजन केलं, त्याला नमस्कार केला, त्याची क्षमा मागितली, प्रार्थना केली आणि मग त्याला मारलं. त्याला पर्याप्तता म्हणतात, याला मर्यादांचं पालन म्हणतात. वास्तविक हत्तीचं पालन करण्याची, त्याला म्हणजे पूजा करण्याची त्याला काही गरज नाही. रणांगणात त्या हत्येचं काहीही होऊ शकलं असतं, शत्रुपक्षाकडनं सुद्धा. पण मला नाईलाज म्हणून तुला मारावा लागतोय आणि तुझ्या नावाने अश्वत्थामा मेला असा पुकारा करावा लागतोय, याची जाणीव कुठेतरी भीमाला आहे. आणि म्हणून भीमाला पर्याप्त असं म्हटलेलं आहे, म्हणजे सीमांचं पालन करणारा म्हणून तो धर्मज्ञ असा आहे. महाभारतामध्ये अनेक जण अर्जुनाला धर्मज्ञ म्हणतात, धर्म स्वतः धर्मज्ञ आहे, पण भीमाला धर्मज्ञ म्हणताना भीमाचं जे कर्तव्य पालन आहे तो कुठेही कर्तव्य पालनाला चुकला नाही. दादांनी आज्ञा दिली करायचं. द्यूताच्या वेळेला सुद्धा सहदेवा अग्नियाण असं म्हणणाऱ्या भीमाला धर्म काही बोलला नाहीये, पण भीम स्वतः म्हणतोय मी चुकलो, मला क्षमा करा दादा. प्रचंड राग आलेला असून सुद्धा, चीड आलेली असून सुद्धा या कृतीबद्दल, द्रौपदीला पणाला लावण्याच्या कृतीबद्दल तिरस्कार निर्माण झालेला असताना सुद्धा भीमाने आपला धर्म सोडला नाही. अशा भीमाकडून रक्षण आहे. आणि धर्मो रक्षती रक्षिता, म्हणजे पांडवांच्या सैन्यामध्ये धर्म असल्यामुळे, ते धर्माचं पालन करत असल्यामुळे पांडवांचं रक्षण करणारा धर्म समर्थ आहे. पण कौरवांकडे धर्म नाही, त्यामुळे अधर्म असल्यामुळे कौरवांचा नाश होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून जरी तो म्हणत असला की आपलं जे अपर्याप्तम असं म्हणत असला, आपलं बळ कसं आहे तर भीष्माभिरक्षितम, भीष्मांनी त्याचं रक्षण केलेलं आहे असं असलं तरी सुद्धा दुर्योधनाच्या मनात कुठेतरी किंतु आहे. तो किंतु कोणता आहे? भीष्म जसे धर्मज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी जर धर्माचरण करायचं ठरवलं तर पराभव होऊ शकतो. तसं या लोकांनी जर अधर्म करायचं ठरवला, कारण त्यांच्या बाजूला कृष्ण आहे, जरी कृष्णाने म्हटलं मी शस्त्र हातात धारण करणार नाही, तरी कृष्ण काय सांगेल आणि काय नाही याच्याबद्दल संशय मनात असल्यामुळे भीमाने हे सांगितलं. त्याच्या पुढे तो म्हणाला, अयनेषु च सर्वेषु यथाभागम अवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवही. आपण सगळेजण आपापल्या ठिकाणी उभे आहोत, ताकदवान आहोत, सामर्थ्य संपन्न आहोत, पण आपल्यावर जबाबदारी काय? युद्ध करत असताना भीष्मांवर हल्ला होणार नाही, भीष्म मारले जाणार नाहीत याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची, असं दुर्योधन या सगळ्या द्रोणाचार्यांच्या माध्यमातून बाकीच्या सैनिकांना किंवा वीरांना सुचवतोय. कसं असतं माहितीये का, कोणत्याही गोष्टीमध्ये, कोणत्याही क्रियेमध्ये मनात शंका निर्माण झाली की यशप्राप्ती नाही. मग ती शंका कुठल्याही विषयाच्या बाबतीत असेल. परीक्षेला जाताना मुलाच्या मनात जर प्रश्न निर्माण झाला, आज पेपर जड जाईल का, तर पेपर सोपा असला तरी त्याला जड जातो. आता जड आणि हलका हे शब्द विचित्र आहेत वापरायला, पण आपण ते नेहमी व्यवहारात वापरतो म्हणून ते वापरलेले आहेत. पेपर हा पेपर असतो. आपण अभ्यास केला नसेल तर तो पेपर सोडवता येत नाही, म्हणजे लिहिता येत नाही. अभ्यास केलेला नसेल त्या विषयाचा तर आपल्याला तो पेपर लिहिता येत नाही. आणि केलेला असेल अभ्यास तर आपल्याला तो पेपर लिहिता येतो, म्हणजे उत्तरं लिहिता येतात. म्हणून इथे या सगळ्यांना सांगत असताना भीष्मांचं रक्षण करा, जरी त्यांनी आपल्या सेनेचं रक्षण केलं असलं तरी सुद्धा, आपली सेना अफाट असली तरी सुद्धा भीष्मांचं रक्षण करणं गरजेचं आहे. याची एक महत्वाची 2-3 कारणं आहेत. अर्जुनाने हातात धनुष्यबाण घेतल्यानंतर अर्जुनासमोर कोणाचाही टिकाव लागत नाही, हा पूर्वीचा अनुभव आहे. त्या अनुभवामध्ये 2 वेळा पराभव झालेला मी काल पण आपल्याला सांगितलं, विराट राजाच्या गायी पळवण्याच्या संदर्भात आणि त्याच्या नंतरच्या संदर्भात देखील. चित्ररथ गंधर्वाची जे युद्ध झालं त्यावेळेला देखील. म्हणजे अर्जुन एकटा पुरेसा आहे. मग भीमाने, त्याची भीती काय भीमाची? त्याचं कारण भीमाने एक प्रतिज्ञा केलेली आहे. दुःशासनाच्या संदर्भात असेल, दुर्योधनाच्या संदर्भात असेल, आणि त्याची भीती दुर्योधनाला आहे. कारण गदा युद्धामध्ये भीम सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याची जाणीव दुर्योधनाला आहे. जरी दुर्योधनही सर्वश्रेष्ठ असला, दोघेही एकाच गुरूंकडे शिकले असले, बलरामांकडे, तरी सुद्धा भीमाला हरवणं इतकं सोपं नाही.
त्यांनी जे अनेक राक्षस मारले त्याचा अनुभव, विशेषतः जरासंधाचा वध भीमाने केला होता, हा सगळा अनुभव दुर्योधनाजवळ आहे. म्हणून भीमापासून भय आहे. आणि दुःशासनाच्या बाबतीत त्यांनी प्रतिज्ञा केली, मग माझ्या आणि माझ्या दुःशासनाचं काय होईल जर भीष्मांचं रक्षण झालं नाही तर? कारण भीष्मांमुळेच आम्ही अस्तित्वात आहोत याची जाणीव त्याला त्यावेळेला झालेली आहे. पश्चात बुद्धी म्हणतात तशी, पण ती जाणीव त्याला झालेली असल्यामुळे हे आपण करणं गरजेचं आहे, अशा प्रकारचा तो विचार करतोय. आता या संदर्भात रामचरित मानसमध्ये एक सुंदर दृष्टांत आहे. ते असं म्हणाले, महाअजय संसार रिपू जीती सकई सोवीर. हा जो शत्रू आहे संसार नावाचा, आता इथे पारमार्थिक विचार महत्वाचा आहे. व्यवहारामध्ये इथे रणांगणावर शत्रू कोण आहेत? पांडव आहेत, दुर्योधनादिकांचे. पण आपल्या नित्य व्यवहारामध्ये आपला शत्रू कोण आहे? संसार. सम्यक सारयती इथे संसार, म्हणजे जो हळूहळू पुढे सरकत असतो, आपल्याला कळत नाही, त्याला संसार असं म्हणतात. या संसारामध्ये केव्हा आपला कोणता शत्रू आपल्या समोर उभा राहील आणि आपलं होत्याचं नव्हतं करून टाकेल याची खात्री नाही. त्या संसारामध्ये जे विजयी होतात ते खरे वीर. जसं युद्धामध्ये जे विजयी होतात त्यांना आपण वीर म्हणतो. ते युद्ध कोणताही असेल, जसं संत तुकाराम महाराज म्हणाले, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. कोणतं युद्ध त्यांच्या समोर होतं? या मनावर ताबा कसा मिळवायचा, शमन क्रियेनी दमन क्रियेनी समाधी अवस्थेत जाऊन चित्तवृत्तींचा निरोध करून कसा ताबा मिळवायचा, कसा मनावर. मनाशी दररोज संघर्ष आहे. या संघर्षामध्ये विजय मिळवायचा असेल तर काय करायला पाहिजे? तर भीमाप्रमाणे धर्मज्ञ राहून आम्हाला आमच्या मनावर नियंत्रण ठेवावं लागेल. आणि म्हणून वीर त्याला म्हणतात, असं रामचरित मानसकार संत तुलसीदास म्हणतात, की जो या संसारामध्ये विजय प्राप्त करू. संसारामध्ये विजय प्राप्त करणाऱ्या लोकांची फार थोडी उदाहरणं आहेत. कारण आपले शत्रू आपल्या विरोधात कधी प्रगट होतील आणि आपल्याला नेस्तनाबूत करतील याची गॅरंटी नाही, खात्री नाही त्याची. एकच उदाहरण फक्त आपल्याला सांगतो. विश्वामित्रांसारखा श्रेष्ठ तपस्वी एका क्षणात मातेरं झालं आयुष्याचं, तर फुकट गेलं आणि शकुंतलेचा जन्म झाला. म्हणजे एवढा प्रचंड तपस्वी असून सुद्धा राजर्षी होता, महर्षी झाला, ऋषी झाला, त्या विश्वामित्राला कामावर विजय मिळवता आला नाही. ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर ओवी आहे. काम आणि क्रोधाचा विचार केलाय. काय म्हणाले ज्ञानेश्वर महाराज? ते असं म्हणतात, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. ज्ञाननिधीचे भुजंग. साप हे संपत्तीचं रक्षण करतात अशी आपली पारंपरिक समजूत आहे. ज्ञान नावाची जी संपत्ती आहे त्या संपत्तीचं रक्षण करण्याचं काम नाग करत असतात असं दिसतं. पण आता हे साप काय करतात? वाटेल त्या माणसाला धन घेऊ देत नाहीत. ते त्याचा जो मालक असेल त्यालाच ते देतात. मग मालक कोण? या ज्ञानाचा मालक कोण? तुम्ही आम्ही. हा देह, कामवेश झालेला, विकारवश झालेला देह, विकारांच्या ताब्यात गेलेली इंद्रिय नाही हो. मग या सगळ्यांचा मालक आत्मरूप आहे. पण ते आत्मरूप देहाच्या संगतीत असल्यामुळे आणि देहालाच आपण आत्मरूप समजत असल्यामुळे, जीवात्मा म्हणून आपण त्याच्या बंधनात पडत असल्यामुळे ते सगळे क्लिष्ट अक्लिष्ट स्वरूपाचे जे काही दोष असतील ते आपण आत्मरूपाला असा आरोप आपण त्याच्यावर करतो. विषयदरीचे वाघ म्हणजे वाघ ज्याप्रमाणे एखाद्या प्राण्याला खाऊन टाकतो तसा हा जो काही काम आणि क्रोध आहे तो आपल्याला त्या विषयांमध्ये इतका खेचून घेतो की आपलं सर्वसाधारण जीवनच नाही सकत. किती आहारी जातो आपण त्याच्या. परमेश्वराची पूजा करणारा प्रत्येक जण
अपवाद एखादा सोडायचा. काय करतो? एखादं संकट आलं म्हणजे देवाचा धावा करतो. आधी बाकीचे सगळं बळ शोधून झालं, डॉक्टरकडे जा, वकिलांकडे जा, आणखीन कोणाकडे जायचं असेल ते झालं की मग देवाची आळवणी करायला सुरुवात करतो. आणि मग देव आपल्याला मदत करत नाही असं वाटलं की सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे त्या देवाला वाटेल तशी नावं ठेवायला लागतं. ही जी काही अवस्था आहे, म्हणजे एकीकडे म्हणायचं माझा देव माझं सगळं करणार आहे म्हणून, प्रत्यक्षात त्या देवाला विचारायचंच नाही, त्याच्याशी वाटेल तसं बोलायचं, त्याला नावं ठेवायची. म्हणजे जणू काय मी हाक मारली की त्यांनी ताबडतोब एखाद्या गड्यासारखं माझ्याकडे धावत यायला पाहिजे. माझी हाक त्याच्याकडे पोचले का नाही, तो कामात आहे का, हे काही विचार करायचा नाही. बरं, त्यांनी एकट्याने कुठे कुठे धावायचा हा विचार आम्ही करायलाच तयार नाही. आम्ही हाक मारले ना मग तो यायला पाहिजे. म्हणजे आम्ही देवाला सुद्धा जणू काही आमचा घरगडी बनवलेला आहे. या अवस्थेत विचार करणारी जी माणसं असतात त्यांचा संसार कधीही सुखाचा होत नाही. वास्तविक पाहता महाराज काय म्हणाले, तुकाराम महाराज, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. तो आम्हाला घेऊन जातोय, पण आम्ही काय म्हणतोय, माझा मी चाललोय. यश मिळालं की माझं मी मिळवलं, अपयश मिळालं की देवामुळे मिळालं. समर्थ रामदास स्वामी काय म्हणाले, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. पण त्याचं सान्निध्य आम्हाला नकोच आहे, आम्हाला जाणवतच नाही ते. आणि मग आम्ही त्याला बाजूला ठेवून ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला संसारामध्ये आम्हाला विजयाची प्राप्ती होत नाही. म्हणून विजयाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर संसार ताब्यात ठेवणं. संसार हा करायचा नाहीये, तो झाला पाहिजे. प्रपंच करावा नेटका, मग पहावे परमार्थ विवेका, याचा अर्थ तोच आहे. किंवा प्रपंच असू नये फाटका. फाटका म्हणजे काय धनधान्याने भरलेला नव्हे. ते सुद्धा मला विचारावं, फाटका संसार कसा करायचा असतो ते. ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करायचं असतं आणि त्या कर्माचं फळ निश्चित मिळत असतं. फळाची अपेक्षा करायची नसते. हा जो विषय आहे सगळा तो या संसाराच्या संदर्भातला आहे. त्या संसारावर जो विजय मिळू शकेल तो खरा वीर, असं संत तुलसीदास म्हणतात. कबीर मात्र काय म्हणतात, कबीर म्हणतात, इच्छा काया इच्छा माया, इच्छा जग उपजाया, कह कबीर जे इच्छा विवर्जित, ताका पारन पाया. म्हणजे सगळ्या गोष्टी या इच्छेमुळे घडतात, चांगल्या असोत किंवा वाईट असोत. ऋग्वेदामध्ये एक संदर्भ आहे, आत्मरूपामध्ये अहमचं स्फुरण झालं. ऋग्वेद म्हणतात, तद ऐक्षत एक ओहम बहुश्याम प्रजायत. म्हणजे त्याला ऐक्षत प्रेरणा झाली, त्यांनी पाहिलं मी एक आहे, एक ओहम, आणि मग मला अनेक व्हावंसं वाटलं आणि म्हणून त्यांनी या सृष्टीची निर्मिती केली, असं त्या ऋग्वेदामध्ये म्हटलेलं आहे. या संदर्भात उपनिषद काय म्हणतात, छांदोग्य उपनिषद म्हणतं, सो कामयत तदैक्षत बहुश्याम प्रजायत इथे. म्हणजे त्याला कामना झाली. ऋग्वेदामध्ये म्हटलंय तद ऐक्षत एक ओहम. छांदोग्य उपनिषद काय म्हणतंय, सो कामयत, म्हणजे त्याच्या ठिकाणी कामना निर्माण केली झाली. आता जो आप्तकाम आहे त्या आप्तकामाच्या मनामध्ये काम निर्माण झाला. ऋग्वेदामध्ये नासदीय सूक्त नावाचं एक सूक्त आहे, सुंदर सूक्त आहे, 7 ओव्यांचं फक्त. कामस्तदग्रे समोर्थताग्रे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. कामाची प्रेरणा झाल्यावर निर्मितीला सुरुवात होते. आणि म्हणून छांदोग्यांनी तोच विचार मांडला आपल्या समोर की काम निर्माण झाला त्याच्या मनामध्ये, कोणाच्या, आत्मरूपाच्या म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कामना निर्माण झाली, ऐषणा निर्माण झाली आणि सृष्टीची निर्मिती झाली. बृहदारण्यक काय म्हणतो, यो कामो निष्काम आप्तकामो न तस्य प्राणा उत्क्रामंती, ब्रह्मैव सद ब्रह्ममाप्येती. ते ब्रह्म आहे. ब्रह्मापासून त्यांनी जी निर्मिती केली, छांदोग्याचा आणखी एक सिद्धांत आहे, सतात सज्जायते. सत पासून सतची निर्मिती होते. त्याने आपल्यापासून जे निर्माण केलं ते तेच निर्माण केलं. जसं व्यवहारामध्ये आंब्याच्या झाडाला आंबेच लागतील, केळीच्या झाडाला केळीच लागतील, हा सामान्य व्यवहार आपल्याला माहितीये. तसं त्याला ऐषणा झाली, त्याने काय निर्माण केलं, हे सगळं जग ज्याला आपण म्हटलं, ज्याला संसार असं म्हणतो आपण,
जायते गम्यते इति जगः अशी जगाची व्याख्या केलेली आहे. जे जन्माला येतं आणि नाहीच होतं, उत्पद्यन्ते विलीयन्ते, निर्माण झालं आणि नाश पावलं, त्याला जग असं म्हणतात, त्याला संसार असं म्हणतात. त्याला अशी इच्छा झाली आत्मरूपाला की आपण काहीतरी निर्माण करावं आणि जे निर्माण झालंय त्याचा नाशही करायचा आहे. समर्थांचं जुनाट पुरुषाचा खेळ नावाचा म्हणून एक सुंदर काय म्हणायचं त्याला प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये त्यांनी सुंदर वर्णन केलंय. समुद्र किनाऱ्यावर आई वडील बसलेले आहेत आणि सुरुवातीला जी वाळू असते पाण्याच्या आणि किनाऱ्याच्या मध्ये, आपण जिथे बसलेले असतो त्याच्यामध्ये वाळू असते, त्याला पुळण असं काही ठिकाणी म्हणतात. त्या वाळूमध्ये एक लहान मुलगी वेगवेगळ्या प्रकारचे मूर्ती घडवत बसले, आकार घडवत बसले. आपण म्हणूया ती शिवलिंग बनवायला बसले. ती मुलगी ती मूर्ती घडवण्यात इतकी तल्लीन आहे की तिला कसलंही भान नाहीये, आपल्या बरोबर कोण आहे त्याचं भान तिला नाही, कारण ती त्याच्यात रंगली. त्याच्या ठिकाणी त्याचं चित्त त्या मुलीचं रंगलेलं आहे. पाण्याच्या लाटा येत आहेत पण तिथपर्यंत येत नाहीयेत हे ती बघते एकीकडे. पण काही काळानंतर तिला असं वाटतं, मनात संशय निर्माण होतो, आपले आई बाबा आहेत का नाही जाग्यावर, म्हणून ती मागे वळून पाहते. ज्या क्षणी ती मागे वळून पाहते त्या क्षणी समुद्राच्या लाटांनी ते शिल्प उद्ध्वस्त केलेलं असतं. आई वडील हात करतात, टाटा म्हणतात, बाय बाय म्हणतात, खेळ म्हणतात, जे काही आधुनिक शब्द असतील ते सगळे म्हणतात. ती पुन्हा आई वडिलांकडनं तिकडे वळवते, ते वाळूचं शिल्प गेलेलं असतं, पुन्हा वाळूत रमते. हा जो खेळ आहे जुनाट पुरुषाचा खेळ असं म्हटलंय. निर्मिती करायची आणि नाश करायचा, उत्पद्यन्ते विलीयन्ते, ते काम करण्याचं काम आत्मरूप करत असतं. त्याला येषणा झाली काहीतरी निर्माण करावं आणि त्याने निर्माण केलं. आता ते काय निर्माण केलं ते आपण पाहिलं. ही सृष्टी त्याने निर्माण केली आणि ती सृष्टी निर्माण करताना त्याला जसं हवं तसं त्यांनी घडवलं, त्याने आकार ठरवले. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. पतंजली महर्षींनी त्यांच्या योगशास्त्रामध्ये म्हणजे पातंजल योगामध्ये एक सूत्र वापरलंय. सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेविता दृढभूमी. एखादी गोष्ट ज्या वेळेला करायची असते त्यावेळेला निरंतर आणि दीर्घकाळ करायची असते. त्या निरंतर कराव्या लागणाऱ्या गोष्टीच्या संदर्भात मनात संशय निर्माण झाला की ती गोष्ट पूर्ण होत नाही. समर्थांनी सोप्या भाषेत आपल्याला सांगितलं, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. सदा सर्वदा, सदा राम नामे, असंच त्यांनी सांगितलं. नामाचं स्मरण करायचंय पण ते सदैव करायचंय, एका विशिष्ट वेळेपुरेसं नाही. गोंदवलेकर महाराजांना एका माणसाने प्रश्न विचारला की महाराज, तुम्ही आम्हाला रामनाम घ्यायला सांगता, बरोबर आहे, पण हे रामनाम घेत असताना तुम्ही आमच्याशी जे बोलत असता तुम्ही कुठे रामनामाचा जप करता? कारण प्रत्यक्ष आमच्याशी बोलताय, त्यामुळे तेवढा काळ तरी तुमचा रामनामाचा जप होत नाही आणि आम्हाला मात्र सांगता सदैव रामनाम घ्यावे. हे कसं काय शक्य आहे? तेव्हा गोंदवलेकर महाराज म्हणाले, जरा पुढे या. तो गृहस्थ पुढे आला, म्हणाले, माझ्या खांद्याला जरा कान लावून बघावं. आता शरीराचा अवयव कोणता हा तपशिलाचा भाग मला महत्वाचा वाटत नाही, खांद्याच्या ऐवजी कानाला कान लावलं तरी चालेल. खांद्याला कान लावून बघितला, तिथे जप चालू होता खांद्यामध्ये सुद्धा, श्रीराम जय राम जय जय राम. आणखी थोडं म्हणाले, आता जरा कमरेला लावून बघ, तिथेही जप चालू होता, श्रीराम जय जय राम. आता गुडघ्याला लावून बघ, तिथेही जप तोच चालू होता, श्रीराम जय जय राम. म्हणजे नामस्मरण इतकं मुरलं पाहिजे की आमच्या शरीरामधून त्याचा ध्वनी प्रतीत व्हायला पाहिजे. जिव्हेनी नाव नाही घेतलं तरी चालेल, शरीरामध्ये मात्र ते नामस्मरण अखंड चाललेलं असलं पाहिजे. आणखी एक छोटीशी कथा या संदर्भातली आपल्याला सांग. गावकुसाची भिंत बांधण्याचं काम चालू होतं. चोखोबा त्या ठिकाणी काम करत होते आणि अचानक असं काही घडलं की ती भिंत त्यांच्या अंगावर कोसळली आणि ते गाडले गेले भिंतीत. आता चोखोबांना शोधायचे कसे? अनेक माणसं गाडली गेली, मजूर म्हणून काम करणारी, त्याच्यात चोखोबा गाडले गेले. ओळखायचं कसं? कारण तो सगळा मलबा बाजूला करून, ढिगारा बाजूला करून प्रेत काढेपर्यंत
यातला अमुक एक माणूस म्हणजे चोखोबा आहेत असं सांगणं अवघड झालं. त्यावेळेला संत नामदेव तिथे गेले होते. ते म्हणाले चोखोबांना ओळखणं फार सोपं आहे. अहो कसं शक्य आहे ते? प्रेत ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला प्रेताचा चेहरा ओळखू येत नाहीये. ते म्हणाले प्रेताचा चेहरा कशाला ओळखू हवा? जी हाडं पडलेली तिथं असतात ते हाड घ्या हातात, कानाला लावा, त्याच्यातून विठ्ठल 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 असे शब्द आले की ते चोखोबांचं हे निश्चित करा. अशा प्रकारे चोखोबांची सगळी हाडं गोळा केली आणि मग त्याला अग्नी दिला. हा जो दृढपणा आहे, मग तो नामस्मरणाच्या बाबतीत असेल, अन्य कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत असेल, तो दृढपणा आपल्याला यश मिळवून देतो. म्हणून निष्ठा कशी असली पाहिजे? तुकाराम महाराजांनी अभंगात म्हटलं, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास, पाहून ये आस आणि कांची. पाहून ये आस आणि कांची. निष्काम निश्चल दृढ निर्धार हे वर्म, हे शब्द आपल्याला तेच नेमकं सांगतात. पण दुर्योधनाची अवस्था अशी आहे की त्याच्या मनात भीष्मांबद्दल संशय निर्माण झालाय. भीष्मांचं रक्षण करण्याची गरज दुर्योधनाला वाटणं, याचाच अर्थ मनाने तो खचलेला आहे. त्याच्या मनात संशय उत्पन्न झालेला आहे की हे युद्ध आपण जिंकू शकणार नाही. पण लोकांना विश्वास देण्यासाठी, लोकांचं मनोबल खच्ची होऊ नये म्हणून तो सांगतोय आपल्याकडे अफाट सेना आहे. संख्यात्मक विचार केला, गुणात्मक विचार केलाच नाही. आणि जोपर्यंत आपण संख्यात्मक विचार करतो, गुणात्मक विचार करत नाही, तोपर्यंत आपला पराभव निश्चित आहे, कुठल्याही युद्धात असेल. रावणाकडे अफाट संख्या आहे, पण रामाकडचे असणारे एक एक वानर ज्या श्रेष्ठ प्रकारचे होते तशा प्रकारचे वीर असून सुद्धा रावणाचा ससैन्य पराभव झाला, कारण त्याच्या सैन्यामध्ये ही दृढता नव्हती. या उलट राम सैन्यामध्ये दृढता होती. राम आमचं रक्षण करणं, रामाला चिंता करण्याचं कारण नाही, हा भाव होता. जरी लक्ष्मण त्या शक्तीच्या आघाताने कोसळून पडलेला होता तरी सुद्धा लक्ष्मण जिवंत होणार ही खात्री होती. ती खात्री मारुतीला यांनी सगळ्यांना दिली होती. आणि म्हणून द्रोणागिरी आणून तो संजीवनीच्या माध्यमातून